नागरिक म्हणतोय अरे मंत्री मार खातोय, मला काय संरक्षण मिळणार आहे? मंत्री मार खातायत, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मार खातायत, मंत्री मार खातायत. म्हणून माझं मत असं आहे की याच्यावरती आपण सविस्तर चर्चा, कुठल्या आयुधाखाली मला परवानगी देणार त्या आपण जरा निर्देश द्यावेत, म्हणजे माझं भाषण मी संपवतो. आणि जे माझं भाषण रेकॉर्ड झालेलं नाहीये, ते काय रेकॉर्ड नाही झालंय त्याची मला पुनरावृत्ती या माझ्या पुढच्या चर्चेमध्ये घ्यायला परवानगी द्यावी. ज्येष्ठ सदस्य अनिल परब साहेबांनी ज्या आयुधाच्या माध्यमातून तुमच्याकडे परवानगी मागितली ते नाकारायचं की स्वीकारायचा हा तुमचा अधिकार आहे. पण त्यांनी असा उल्लेख केला की उठाव केल्यानंतर आम्ही जे आता काही शंभूराज देसाई साहेबांच्या संदर्भामध्ये झालं त्याच्यामध्ये शेपटी घातलेली असं त्यांनी उल्लेख केला. ज्यावेळी आम्ही मुंबईमध्ये आलो हा उठाव करून त्यावेळी आमचे कोतळे पण हे काढणार होते, त्याला आम्ही घाबरलो नाही. हे आम्हाला वरळीवरनं आम्हाला यायला देणार नव्हते. मंत्री मार खातायत असं अनिल परब यांनी म्हटलेलं आहे. मोठी बातमी आपण पाहतोय. अनिल परब यांनी आम्हाला शिकवू नये, आम्ही न्याय मागितलेला आहे. आमच्या मंत्री महोदयांनी तुमच्याकडे दाद मागितलेली आहे. हा राजकीय संस्कार आहे आणि ज्यांना संस्कार नाही ते असं बोलतात. सन्मान्य सभापती महोदय, माझ्या संदर्भातला उल्लेख सन्मान्य परब साहेब या सभागृहामध्ये मी बघितलेलं आहे. परमवीर सिंगने ज्यावेळेला कल्याणच्या निवडणुकीमध्ये महानगरपालिकेच्या फक्त थोडा त्रास दिला म्हणून यांच्या नेत्यांनी भर व्यासपीठावरती राजीनामा दिला होता. कुठे गेलं ते शौर्य, कुठे गेली ती ताकद? का फक्त शिवसेनेबरोबर दादागिरी करायची आणि भारतीय जनता पक्षासमोर शेपटी घालायची? हे ह्या सभागृहात मी कधी बघितलं नव्हतं. आज शहीद दिन आहे म्हणून हा विषय मला आज सभागृहासमोर आणावासा वाटतो. आणि 289 अरे शहीद व्हायचा दिवस आहे. आज जर तुम्ही राजीनामा दिलात आणि सत्तेतनं बाहेर पडलेत, तुमची सत्ता जर तुम्ही लात मारून जर बाहेर पडले तर आम्ही तुम्हाला भगतसिंगाच्या जागी बघू की तुमची देखील ताकद आहे सत्ता सोडण्याची. अरे काय हिंमत आहे तुमची सत्ता सोडण्याची? आज दाखवता की ताकद. दोन्ही राष्ट्रवादी जागे राजे मार खातात, दोन राजांनी मार खाल्ला. उदय सामंत बोला ना. सभापती महोदय एखाद्या उदय सामंत बोलायचं नाही का आपल्याला? बोलतो ना, त्यांचं रेकॉर्डवर नाही. आता तुम्हाला बोलायला रेकॉर्डवर नाही. ठीक आहे सभापती महोदय, एखाद्या आयुधानं काही गोष्टी मांडणं मी समजू शकतो, पण ह्या गोष्टी मांडत असताना आम्ही जो कन्क्लूड करा. कन्क्लूड करतो. सभापती मध्ये माझा माईक बंद केलेला आहे. अरे माझा आवाज दाबण्यापेक्षा तुमच्या बाजूला जे तुमचा आवाज दाबतात ना त्यांच्या एकदा तरी कानाखाली मारून बघा. अरे ही हिंमत दाखवा कधीतरी. का फक्त आमच्या समोर? त्यावेळेला काय झालं ते आता परत त्याच्यावरती वेगळी डिबेट. 289 तुम्ही सविस्तर मला परवानगी द्या. 2.5 तासाची चर्चा लावा. याच्यामध्ये सविस्तर मी बोलतो. स्वाभिमान, उठाव, सगळ्या गोष्टी. राज्यात काय चाललंय? सर्वसाधारण नागरिक म्हणतोय अरे मंत्री मार खातोय, मला काय संरक्षण मिळणार आहे? मंत्री मार खातायत, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मार खातायत, मंत्री मार खातायत. म्हणून माझं मत असं आहे की याच्यावरती आपण सविस्तर चर्चा, कुठल्या आयुधाखाली मला परवानगी देणार त्या आपण जरा निर्देश द्यावेत, म्हणजे माझं भाषण मी संपवतो. आणि जे माझं भाषण रेकॉर्ड झालेलं नाहीये, ते काय रेकॉर्ड नाही झालंय त्याची मला पुनरावृत्ती या माझ्या पुढच्या चर्चेमध्ये घ्यायला परवानगी द्यावी. ज्येष्ठ सदस्य अनिल परब साहेबांनी ज्या आयुधाच्या माध्यमातून तुमच्याकडे परवानगी मागितली ते नाकारायचं की स्वीकारायचा हा तुमचा अधिकार आहे. पण त्यांनी असा उल्लेख केला की उठाव केल्यानंतर आम्ही जे आता काही शंभूराज देसाई साहेबांच्या संदर्भामध्ये झालं त्याच्यामध्ये शेपटी घातलेली असं त्यांनी उल्लेख केला. हे आपण सांगायचंय. परंतु जो बंधू बाबा आज सगळ्या मोठ्या ताकदीच्या लोकांना बरोबर घेऊन हे सगळं जे काय कारनामे केले आहेत, जे काय लैंगिक अत्याचार केले आहेत, सामाजिक अत्याचार केले आहेत, यापेक्षा गरिबांच्या जमिनी लाटल्या आहेत. आणि याच्यामध्ये राजकीय नेते, आमचे राजकीय नेत्यांचे फोटो असल्याबद्दल काही दुमत नाही, कारण राजकीय नेत्यांचे फोटो कोणाबरोबर पण असतात. परंतु त्याच्याशी आर्थिक संबंध, त्याच्याशी वेगवेगळ्या प्रकारचे हितसंबंध, त्याच्या दुष्कृत्यात सहभागी, त्याच्यासाठी फोनवरला दबाव,
या सगळ्या गोष्टीला आमचा विरोध. ठाव करताना सुद्धा काय वाक्य वापरली होती? ह्यांची प्रेत येतील, ह्यांची प्रेत येतील, कोतळे काढू. खुलेआम आलो ना आम्ही, विमानानं आलो, उतरलो, बसनं आलो, विधान भवनला गेलो, विश्वासदर्शक संमत ठराव केला आणि गेलो परत. काय केलं? त्यामुळे आमच्या धाडसाचं विनाकारण तुम्ही हे बघा, विनाकारण आम्हाला डिवचायचा प्रयत्न करू नका. मी एवढंच सन्मान्य सभापती महोदय रेकॉर्डवरती आणतो आहे की आम्ही जी भूमिका घेतली ती हिंदुत्वासाठी घेतली. शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी, श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी केलेली भाजप शिवसेनेची युती टिकवावी म्हणून घेतली. आता त्या युतीमध्ये काही कटू अनुभव कालच्यासारखे आम्हाला आले, हा भाग सोडा. त्याची योग्य व्यासपीठावरती आम्ही दखल मागू, योग्य व्यासपीठावरती ते दुरुस्त सुद्धा होतील. पण असं बोलण्यामुळं अशा पद्धतीनं कुठेही तुम्ही आम्हाला डिवचायचा प्रयत्न करू नका. माझं एवढंच म्हणणं आहे, फॅक्च्युअल कंडिशन, वस्तुस्थिती आपल्या निदर्शनाला आणली, याचा अर्थ आम्ही हातबल आहोत असं बिलकुल समजायचं कारण नाही. पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन तुम्हाला हे 289